तो चलो चलते हैं गुप्ता जी की डिजिटल यात्रा पे। गुप्ता जी, मला की फॅक्ट स्टेटमेंट तर मिळालं, पण हे वाचायचं कसं आहे? अरे रवी बेटा, टेन्शन नको घेऊस. मी सांगतो त्या गोष्टी ज्या प्रत्येक बॉरोअरने लक्ष देऊन बघायला हव्या. आधी चेक कर. लोन अमाउंट, रेट ऑफ इंटरेस्ट, लोन टेन्युअर आणि EMI शेड्यूल नीट बघ. रिपेमेंट कधी सुरू होईल, किती EMI लागतील आणि लोन कधी संपेल. दुसरं, प्रोसेसिंग फीज, प्रीपेमेंट चार्जेस, बाउन्स व पिनल चार्जेस आणि इतर चार्जेस हे सगळं चेक कर. आणि जेव्हा सगळं नीट समजून घेशील तेव्हाच तुझा कन्सेंट दे. मग बजाज फायनान्स तुझं लोन प्रोसेस करेल. गुप्ता जी, तुम्ही नसते तर हे माझं सगळं कन्फ्युजन कधीच संपलं नसतं. अरे रवी बेटा, जेव्हा सगळं क्लिअरली लिहिलेलं असतं आणि तू विचारपूर्वक डिसिजन घेतोस तेव्हा सगळे कन्फ्युजन दूर होतात. चल, आता मी पुढे जायच्या आधी शनिवार वाड्यात जाऊन येतो.